खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येणे किंवा अजिबातच घाम न येणं, ह्या दोन्हीही प्रकारचे पेशंट्स येतात बरं का. तर ज्यांना घाम येत नाही ना, त्यांना काही त्याचं तसं सोयीसूतक नसतं कारण की ठीक आहे, घाम नाही येत ना, एवढं काय त्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं. आणि ज्यांना खूप घाम येतो ना, ते वैतागलेले असतात. असे रुमाल वगैरे घेऊन ओपीडीत बाहेर बसलेले असतात, की भिजून जातात त्यांचे रुमाल. इतकं पण घाम आलेले पेशंट्स असतात. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर या दोन्हीही कंडिशन्स म्हणजेच काय, की घामाचा अतिरेक आणि घामाचा अजिबातच न येणं. या दोन्हीला पण आयुर्वेदाने खूप सुंदर नाव दिलंय. एक म्हणजे स्वेदवृद्धी आणि स्वेदक्षय. आणि हे दोन्हीही आजार सांगितलेत हो, की घाम न येणं हे सुद्धा चांगलं नाहीये आणि स्वेदवृद्धी म्हणजे घाम वाढणं, खूप प्रमाणात घाम येणं हे सुद्धा एक प्रकारे आजारच आहे किंवा योग्य नाहीये. म्हणजे आयुर्वेदाने त्रिदोषांचा जसा विचार केला ना, की वात, पित्त, कफ तसाच त्रिमलांचा सुद्धा विचार केला आणि त्यावर बरेचदा बोललं जात नाही. तर त्रिदोष सगळ्यांना माहिती असतं, सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर त्रिदोष सांगतात आपल्याला. मी सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं असेल. पण त्रिमल ही संकल्पना सुद्धा आयुर्वेदामध्ये येते आणि ह्या त्रिमल ह्या संकल्पनेच्या अंडर जे पण आज आधुनिक शास्त्रातलं जे पण एक्स्क्रिटरी प्रॉडक्ट्स जे पण आहेत ना, वेस्ट आपण जेव्हा टेस्ट करतो तेव्हा क्रिएटिनिन वाढलंय, युरिया वाढलंय. कुठलाही शरीरातला अनवॉन्टेड पदार्थ जेव्हा वाढतो किंवा कमी होतो, ह्या सगळ्याचा समावेश या त्रिमल संकल्पनेमध्ये होतो आयुर्वेदानुसार. म्हणजेच आयुर्वेदाने एक्स्क्रिटरी प्रॉडक्ट्सचा सुद्धा खूप सूक्ष्म विचार केलेला आहे. मग त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मल त्यांनी सांगितले. पहिलं म्हणजे की पुरीश म्हणजे फिकल मॅटर जे आपल्या शौचा वाटे बाहेर पडतं. दुसरं म्हणजे की युरिन म्हणजे लघवी वाटे बाहेर पडतं आणि तिसरं म्हणजे की घाम येणं त्याला स्वेद असं नाव दिलेलं आहे. मग त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितले की ह्या घामाचं कार्य काय? तर ते त्वचेची जी तुमच्या स्निग्धता आहे, ती एकतर व्यवस्थित मेंटेन ठेवतं. दुसरं म्हणजे की रोमकूपांचं धारण करणं. म्हणजेच त्यांना हे माहिती होतं की आपल्या ज्या घर्मग्रंथी वगैरे असतात ना, त्या कुठे असतात? तर त्या तुमच्या जे फॉलिकल्स असतात, हेअर फॉलिकल, जी छोटी लव येते, त्याच्या मुळाशी असतात त्या. आणि तिथून तुम्हाला त्या जेव्हा जे काही घाण आहे, ती बाहेर टाकायची असते, तेव्हा शरीर त्वचेचा उपयोग करतो. आणि त्याला मल हे म्हटलंय बघा. म्हणजेच लघवीचं काम जे आहे, की शरीरातनं घाण बाहेर काढणं, तसंच काम आहे घामाचं तुमच्या त्वचेमधून जे काही शरीरातले टॉक्सिन्स आहेत, ते बाहेर काढणं. म्हणजे जेव्हा तुम्हाला घाम येत नाही, तेव्हा तुमच्या शरीरातनं एक्स्ट्रा टॉक्सिन्स बाहेर पडण्याचा एक मार्ग तुम्ही बंद करतात. म्हणून ह्याला मोठी छान ट्रीटमेंट सांगितली आहे, ती म्हणजे स्वेदन. स्नेहन आणि स्वेदन म्हणजे तेल लावायचं आणि नंतर वाफ घ्यायची. आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर्समध्ये तुम्ही बघितलं असेल, की एक मोठी पेटी असते, मग त्याच्यामध्ये वाफ दिली जाते आणि किंवा मग नाडी यंत्र ज्याला म्हणतात, की एक अशी ट्यूब असते, त्याच्यातून नळी वगैरे असते, त्याच्यातून वाफ दिली जाते. म्हणजे याला स्वेटिंग म्हणतात. आजकाल ते सॉना बाथ म्हणून एक आलेलं आहे, की ज्याच्यामध्ये स्टीम दिली जाते. थोडक्यात काय, की स्टीम थेरपी ही जेव्हा तुम्हाला म्हणजे घाम येणं हे ॲज अ थेरपी तुम्ही वापरू शकता. कारण का? तर शरीरातील एक्स्ट्रा घाण बाहेर काढून टाकण्याचं काम हे घाम करत असतं. म्हणजे आधुनिक शास्त्र सुद्धा सांगतं, की जेव्हा तुमच्या शरीरात सूज असते, तर तुम्हाला व्यवस्थित घाम आला, तुम्ही व्यवस्थित व्यायाम करत असाल, तुम्हाला जर घाम व्यवस्थित येत असेल, तर ती सूज कमी होण्यासाठी जो सोडियम नावाचा जो पदार्थ असतो, की जो शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन करून ठेवतं, मिनरल असतं, ते घामावाटे बाहेर टाकतं शरीर. म्हणजेच काय, की आता तुमचे शरीर वॉटर रिटेन नाही करू शकत. म्हणजे पाणी धरून ठेवू शकत नाही. म्हणजेच काय, की तुमच्या शरीरातली सूज आहे ती कमी होते. म्हणजेच घामावाटे सगळ्यात जास्त कशाचा निचरा होता, तो सोडियमचा निचरा होतो. दुसरं थोडंसं कॅल्शियम आणि पोटॅशियम सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये बाहेर जात असतं आणि त्याबरोबरच जी काही टॉक्सिन्स आहेत शरीरात, जे काही अनवॉन्टेड प्रॉडक्ट्स तयार झालेले आहेत, एक्स्क्रिटरी प्रॉडक्ट्स आपण ज्याला म्हणतो, ते सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरातून बाहेर पडतात. मग आता हा घाम का येत नाही? कारण आजकालची आमची जी जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला शरीराला घाम आलेला नको, कारण वास येतो. मग आम्ही एसीमध्ये बसतो कायम. त्याच्यामुळे आम्हाला जो नॅचरली घाम यायला पाहिजे,
तो येत नाही. दुसरं म्हणजे की अजून एक घाम येण्याची वेळ असते, ती म्हणजे की व्यायाम. व्यायामाने फक्त घाम येतो असं नाही, तुमचा स्ट्रेससुद्धा रिलीफ होतो आणि ह्या दोन्ही गोष्टी घाम येणं किंवा न येणं ह्याच्याशी खूप जवळच्या निगडीत आहेत. कारण आधुनिक शास्त्र असं सांगतं, की घाम कशामुळे येतो तुम्हाला किंवा ओव्हर ॲक्टिव्ह का होतात तुमच्या ज्या घर्मग्रंथी असतात किंवा स्वेदग्रंथी, ज्याला स्वेट ग्लँड्स म्हणतात, त्या का ओव्हर ॲक्टिव्ह होतात? जेव्हा तुमच्या शरीरातली ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम त्याच्यातली पण सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम जेव्हा ओव्हर ॲक्टिव्ह होते, तुमच्या ब्रेनला संवेदना जाते. ब्रेनमधील हायपोथॅलॅमस नावाचा भाग असतो, त्याला संवेदना जाते आणि तो बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी म्हणून खूप प्रमाणामध्ये घाम तयार करतो. आणि ही जेव्हा सिम्पॅथेटिक सिस्टम ॲक्टिव्हेट होते, तेव्हा ती अशा प्रकारे अतिरिक्त प्रमाणामध्ये घाम तयार करते आणि त्याला हायपरहायड्रोसिस म्हणजे अतिरिक्त प्रमाणामध्ये घाम येणं असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये स्वेदवृद्धी असं म्हटलेलं आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत, की खूप घाम का येतो? तर त्याच्यात त्यांनी सांगितलंय प्रायमरी काही कारणं असतात, दुसरी सेकंडरी असतात. प्रायमरीमध्ये सुद्धा इडिओपॅथिक असतात, जेनेटिक असतात. अ, किंवा मग लोकल असतात. म्हणजे फक्त हातापायांनाच घाम येणं. दुसरं म्हणजे की जनरल म्हणजे खूप पूर्ण शरीराला घाम येणं. इडिओपॅथिक कारण म्हणजे असं की ते काही कारण कळलंच नाही अजूनही संशोधनातनं. तर का येतो कळतच नाही घाम, येतोच आहे. नंतर पुढचं जे असतं ते सेकंडरी. सेकंडरी कारण म्हणजे काय, की कुठलातरी तुम्हाला आजार आहे आणि मग त्याचा दुष्परिणाम किंवा त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून तुम्हाला घाम येतोय. म्हणजे काय, की डायबिटीसमध्ये पेशंटला कधी-कधी खूप घाम येतो किंवा बीपीच्या जर असेल पेशंट त्याला येतो किंवा तुम्ही जर तापाच्या गोळ्या घेतल्या तर घाम येतो. म्हणजे ते तर नॉर्मल आहे. जेव्हा ताप येतो तुम्हाला तर तुम्ही तो घाम येणार तरच ते तुमचं टेम्परेचर कूल डाऊन होतं. पुढचं म्हणजे बऱ्याच वेळा हॉट फ्लशेस नावाचा प्रकार असतो. त्याच्यामध्ये दरदरून एकदम घाम फुटतो आणि हे ज्या स्त्रिया या रजोनिवृत्तीच्या जवळ असतात, त्या काळामध्ये ज्या असतात, ज्याला मेनोपॉज म्हणतात. त्यामध्ये किंवा प्री मेनोपॉज, पेरिमेनोपॉज अशा गोष्टींमध्ये अशा प्रकारे अतिरिक्त घाम, दरदरून घाम सुटतो किंवा कर्करोगाचं सारखे काही आजार असतात. काही लोकं जे असतात ते अँटी डिप्रेसंट्सवर असतात. अशा गोळ्या चालू असतात, की नैराश्य येतं. मग त्यासाठी काही ॲलोपॅथीच्या गोळ्या त्यांच्या चालू असतात, झोपेच्या गोळ्या. तर अशा डिप्रेशनच्या गोळ्या. तर अशामुळे सुद्धा अतिरिक्त घाम येणे असं कंडिशन होऊ शकते. मग ह्यामध्ये काय-काय ट्रीटमेंट केली जाते? तर ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट क्रिस्टल्स देतात किंवा ग्लायकोपॅरेट्स नावाचे काही मेडिसिन्स असतात. ते पोटातून घ्यायला देतात. अर्थातच हे मेडिसिन्सचे साइड इफेक्ट असतात का? तर नक्कीच असतात. हे सिंथेटिक मॉलिक्युल्स आहेत त्यामुळे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मिरर ड्राय ट्रीटमेंट करतात. विशेषतः अंडर आर्म्समध्ये खूप जास्त ज्यांना घाम येतो त्यांना किंवा आयन्टोफोरोसिस म्हणून एक प्रक्रिया असते ती केली जाते. बोटुलिनम टॉक्सिन्स नावाची प्रक्रिया असते ती केली जाते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राप्रमाणे केल्या जातात. त्याचबरोबर ह्याला सर्जरी हा उपचार हा सांगितलेला आहे. खूप अतिरिक्त प्रमाणामध्ये ज्यांना घाम येतात. मग ह्याच्यात सर्जरी करतात म्हणजे काय करतात? तर थोरॅसिक सिम्पॅथेटेक्टोमी असं त्याचं नाव आहे. हे काय भानगड आहे तर ज्या काही नर्व्हज असतात, सिम्पॅथेटिक नर्व्हज असतात, त्या विशिष्ट भागातल्या, तर त्या कट केल्या जातात. कारण का? तर ह्या सिम्पॅथेटिक नर्व्हजच्या स्टिम्युलेशनमुळेच तुम्हाला घाम हा अतिरिक्त प्रमाणामध्ये येत असतो लोकांना आणि मग ते असह्य घाम होतो, इतका घाम येतो म्हणून शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. पण अर्थातच नर्व्हज कापून टाकणं, म्हणजे नसा तुमच्या कापून टाकणं हे खरं तर योग्य नाहीये. म्हणजे ही ट्रीटमेंट खरंच आयडियल नाहीये. मग ह्याच्यात अशी काही नॅचरल ट्रीटमेंट आपण करू शकतो का? तर B1 म्हणजे थायमिनची डेफिशियन्सी जी आहे ना, म्हणजे व्हिटॅमिन B1 त्याला थायमिन म्हणतात. तर त्याची डेफिशियन्सी म्हणून बेरी-बेरी नावाचा एक सिंड्रोम होतो आणि त्याच्यामध्ये घाम येणं हे खूप लक्षण असतं, मुख्य लक्षण असतं. आणि हे B1 बऱ्याचशा नैसर्गिक वनस्पतींमध्ये नॅचरली आपल्याला सापडतं. सेज नावाची वनस्पती आहे, शतावरी आहे, रोजमेरी आहे, वृद्धदारू आहे, शटी आहे, अशा अनेक साऱ्या वनस्पती आहेत, स्वर्णगिरिक आहेत, अशी काही आयुर्वेदिक औषधं आहेत, की ज्याच्यामध्ये घाम नॅचरली कमी करण्याचं आपण म्हणू शकतो की मेकॅनिझम आहे. स्ट्रेस रिलेटेड असतं. कारण की सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ही स्ट्रेसनी ॲक्टिव्हेट होते. तर मग ती कमी करण्यासाठी म्हणून स्ट्रेस रिलीफला सगळ्यात मोठा मी मागे पण सांगितलं उपाय म्हणजे की व्यायाम. त्याच्यामुळे आता घाम येणार व्यायाम जे कोणी करणार त्यांना अजून जास्त घाम येणार. मग कसं काय? तर उलट तुम्ही जेव्हा व्यायामाने जो काही तुम्हाला घाम येतो,
तो येऊ द्या. पण त्याच्याने तुमचा स्ट्रेस रिलीफ पण होईल. मग नंतर तुमचं घाम येण्याचं प्रमाण कमी होईल. म्हणून बऱ्याच वेळा व्यायाम, स्ट्रेस रिलीफ करणं आणि स्ट्रेस रिलीफ करणाऱ्या कितीतरी सुंदर औषधी आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे घामाची म्हणजे जास्त येणं, ज्याला स्वेदवृद्धी असं जे आयुर्वेद म्हणतं ना, त्याची आयुर्वेद सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मीमांसा करायला सांगतं, की आता एक पेशंट आलाय आणि मग आता मला खूप घाम येतोय, आता औषध सांगा. तर बरेच जण कमेंटमध्ये सुद्धा खाली लिहितात, की आम्हाला घाम खूप येतो, औषध द्या काहीतरी किंवा औषध सांगा. तर जनरली घाम येतो आणि हे एक औषध घ्या, असं त्याला कुठलंही एक औषध नाहीये. कारण तुमच्यामध्ये कशामुळे घाम येतोय, हे आयुर्वेदिकदृष्ट्या सुद्धा त्याचं निदान करणं गरजेचं आहे. म्हणजे तापामध्ये घाम येतो आपल्याला माहिती आहे. थर्मोरेग्युलेटर ॲक्शन येते, की आपल्या शरीरातलं टेम्परेचर वाढतं. मग ब्रेनमधला म्हणजे आपल्या मेंदूमधला जो हायपोथॅलॅमस नावाचा भाग आहे, तो काय करतो? तो ॲक्टिव्हेट करतो घर्मग्रंथींना, स्वेदग्रंथींना आणि तो सांगतो, की आता तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्हेट व्हा आणि शरीराचं टेम्परेचर कूल डाऊन करा. तर ह्याला ज्वराचे म्हणजे ज्वरामध्ये सांगितलेली जी ज्वरघ्न औषधं आहेत किंवा जसं दशमूलारिष्ट आहे, डाळिंबस्वरस म्हणजे डाळिंबाचा रस आहे, ज्वरघ्न औषधी आहेत. ही जर तुम्ही वापरली ना, तर ह्या केसेसमध्ये खूप चांगला फायदा होतो. जेव्हा ज्यांना तापाचा इतिहास असतो, तसंच अंगामध्ये कणकण असते. दुसऱ्या प्रकारचे पेशंट येतात, त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा चे इश्यूज असतात. तर अशा वेळेस कुष्ठातलं पूर्वरूप असं म्हणजे ग्रंथामध्ये सांगितले. कुष्ठ म्हणजे स्किन डिसीजेस. तर मग त्याच्या अनुषंगाने खदीर नावाची वनस्पती ही कुष्ठ कमी करण्यास म्हणजे त्वचेचे आजार कमी करण्यास श्रेष्ठ सांगितली आहे. मग तिची औषधं बनवून जर तिचा वापर केला, तर अशा प्रकारच्या घाम येणाऱ्या लोकांमध्ये फरक पडतो. पुढचा एक प्रकार असतो, की हायपर ॲक्टिव्हिटी किंवा ADHD सारखे मुलं किंवा टीनेजर्स असतात, की ADHD म्हणजेच काय, की अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, की ज्याच्यामध्ये खूप जास्त चंचलपणा असतो. दुसरं सायकॉलॉजिकल, की मानसिकता ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते, की बऱ्याच वेळा पेशंट सांगतात, की आम्हाला डॉक्टरांनी असं निदान केलेलं आहे, की हे तुमचं सायकॉलॉजिकल हायपर स्वेटिंग आहे किंवा हायपर आहे, की हे मनाशी रिलेटेड आहे. अशा वेळेस तुमच्यामध्ये कुचला नावाची वनस्पती, नंतर कपिकच्छू म्हणजे कवच बीज, शतावरी, अश्वगंधा, वंग, लोह, सुवर्णगैरिक अशा प्रकारच्या वनस्पतींचं कॉम्बिनेशन असलेली यष्टीमधू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशन असलेली औषधं अशा सायकॉलॉजिकल ज्यांचा मनाशी संबंध आहे, स्ट्रेसशी संबंध आहे, अशा पेशंट्समध्ये जर ही अशा वनस्पती वापरल्या तर ते घामाचं प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे कमी होतं. पुढची एक कंडिशन असते, की खूप घाम येतो पण हात-पाय गार पडतात. तर अशामध्ये शीतपूर्वक ज्वर नावाचा एक ज्वराच्या अध्यायामध्ये एक लक्षण सांगितले विशेषतः, की ज्याच्यामध्ये खूप घाम येतो आणि मग नंतर हात-पाय गार पडतात. अशांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रीटमेंट सांगितली आहे बरं का, की कुळथाचं जे पीठ असतं ते घ्यायचं आणि ते हातापायांना चोळायचं. कारण ते उष्ण असतं आणि ही एकदम वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे आणि त्याच्याबरोबर पोटातून वांग्याचा काढा द्यायचा. म्हणजे वांगी जी आपण ज्याची भाजी करतो, ती भाजी न करता वांगी बारीक हे करायची किंवा त्याची फोडी करायच्या आणि मग ते पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आणि त्याचा काढा प्यायचा. साधारण किती प्यायचा तर 1 कप, 1.5 कप तुम्ही पिऊ शकतात किंवा दिवसातून 2-3 वेळा पण हा प्रयोग करू शकतात काढा पिण्याचा. तर अशामुळे म्हणजे ज्यांना खूप घाम येऊन हातपाय गार पडतात त्यांच्यामध्ये हा पण उपाय खूप छान काम करतो. दुसरं म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी असेल ना, त्याच्यामध्ये स्वर्णगैरिक नावाचं औषध आहे, ते सुद्धा खूप छान काम करतं. जर एखाद्या पेशंटला कॉन्स्टिपेशन असेल आणि त्याच्यामध्ये त्याला काविळीचा इतिहास त्याच्यामध्ये सापडत असेल आपल्याला, म्हणजे जॉन्डिस किंवा हेपॅटायटिस ज्याला म्हणतो, म्हणजे लिव्हरवर थोडक्यात त्याचा परिणाम झालेला असेल आणि मग घाम येत असेल, तर अशामध्ये कुमारी नावाचं जे औषध आहे, ज्याला कोरफड आपण म्हणतो, तिच्यापासून बनवलेली औषधं, जसं कुमारी असव आहे किंवा अजूनही कुमारीचे भरपूर कल्प आहेत. तर ते प्रकृती बघून त्याप्रमाणे आपल्याला अशा कंडिशनमध्ये पेशंटमध्ये वापरता येतात. दुसरं काय आहे, मी जसं म्हटलं, की किडनीचं काम जे आहे ना, ते घामावाटे होत असतं. अतिरिक्त प्रमाणात जे काही शरीरातली टॉक्सिन्स आहेत, घाण आहे, ती बाहेर काढून टाकायचं काम त्वचा करते. तसंच जेव्हा त्वचा ॲक्टिव्हेट होते, तेव्हा तुम्ही जर किडनीला ॲक्टिव्हेट केलं, म्हणजे किडनी वाटे जर सगळी घाण बाहेर टाकून दिली, तर त्वचेच्या घामाचा जे परिणाम आहे, तो कमी होतो. म्हणून त्यांनी नारळाचं पाणी पिणं किंवा धन्याचं पाणी घेणं, वेलचीचा काढा घेणं, या सगळ्यांची डायुरेटिक ॲक्शन असते. इव्हन आपण तुळशीच्या बियांवर सुद्धा एक व्हिडिओ बनवलाय. त्याच्यामध्ये सुद्धा मूत्रल गुणधर्म असतात.
तर त्या सगळ्यांचं जर तुम्ही सेवन केलं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचं, जसं तुम्हाला जमेल तसं, तर तुमच्या शरीरातील म्हणजे मूत्रावाटे सगळे टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि तुमच्या घामावर येणारा जो लोड आहे तो कमी होतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही पोहोचेल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.